बाळगोपाल क्रीडा मंडळ कोपर तसेच बाळगोपाल क्रीडा मंडळ कोपर आयोजित भव्य अशी लीग RS एंटरप्राइजेस आणि MK एंटरप्राइजेस या संघामध्ये चालू असलेला हा सामना तर सज्ज होते फलंदाजीसाठी सलामीवीर संदीप पाटील यश घरत तर गोलंदाजी मार्गावर आलेला आहे मनोहर मडवी प्रत्येक विकेटसाठी मनोहर मडवी यांच्याकरिता जतीन मडवी करून 100 रुपयाचे पारितोषिक इथे बघूया पहिला चेंडू लेट कट केलेला आहे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जाईल 2 पायाच्या मधून थ्रो ही येतोय 2 3 4 टप्प्याने यश घरत नष्ट करेन लाभणारी सुवर्ण संधी दुर्गेश पाटील यांच्याकडून 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक लगातार 3 षटकार 1500 रुपयाचं पारितोषिक शॉट थर्डमॅनला आहेत बघा रमाकांत पाटील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे जर झेल पकडला तर नरेश भोईर करून 200 रुपये डाय मारून झेल पकडला तर 500 रुपये एका हातात पकडला तर 1000 रुपये यश केशव पाटील यांच्याकडून मनोहर मडवीसाठी हॅट्रिकला 1000 रुपये हो हो उजव्याच्या बाहेरील चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न केला रमाकांत पाटील आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे शॉर्ट थर्डमॅनला आहेत बघा रमाकांत पाटील अतिशय सुरेख असा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषे बाहेर जाईल 4 धावांसाठी चौकार संदीप पाटील एक सिनियर खेळाडू धावसंख्या 6 वर पोहोचलेले आहे आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत पुन्हा एकदा मनोहर मडवी पुरेसा चार खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे एकेरी धावे व्यतिरिक्त काही नाही फक्त एक स्ट्राईक रुटत होते आणि आता स्ट्राईकसाठी सज्ज होईल यश घरत तर नक्कीच वेस्ट इंडिज कॅरियन बेटांवर ज्या स्पर्धा होतात तिथे सुद्धा ते खेळायला जात असतात अशी माहिती पोचलेली आहे हो हो इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला डावखोऱ्या गोलंदाजाची ही शैली असते अनेक आपण डावखोरे गोलंदाज बघितले तर त्यांचा चेंडू हा आउट स्विंग होणारा असतो उजव्या त्याच्या फलंदाजाला पडल्यानंतर बाहेर निघतो बऱ्याचशा गोलंदाजांना असे फायदे झालेले आहेत आपण बघू शकतो शॉर्ट लेगला एक छोटासा खेळाडू आहे वय वर्ष 12 फुबू आहे तिथे फुबूसाठी सुवर्ण संधी जतीन दादाकडून झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक तद्दंदा तैबू तर गोलंदाजी मार्गावर रोहित इथे बघूया डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव नक्कीच इथे या प्रीमियर लीग मध्ये कोपर प्रीमियर लीग मध्ये छोट्या मुलांपासून तर वयोवृद्ध माणसांना सुद्धा संधी आहे इथे डाव्याच्या बाहेरील चेंडू इथे बघूया काय झालंय वाईटच्या स्वरूपात आणि बाईटच्या स्वरूपात चौकार नेहल घरात सुवर्ण संधी तुम्ही जर चेंडूला अडवलं क्षेत्ररक्षण केलं तरी कल्पेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक
झेल घेतला तर जतीन माडवी याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी आहे इथे. ही लीग कोपर प्रीमियर लीग KPL म्हणजे बघा बक्षिसांचा वर्षाव. आता मात्र मोठा फटका जातोय जातोय चेंडू सीमारेषेकडे, मात्र क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, चुकी करतोय. इथे मात्र तिसऱ्या धाव पूर्ण झाली होती. चौथ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले आहे धावचीच्या स्वरूपात. पहिल्या षटकात एकंदरीत 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर रोहित यांनी दुसरे षटक हाताळायला घेतलेलं आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्याकडून. अतुल यांच्याकडून सुवर्ण संधी आहे रोहित गोलंदाजाला. जर तुम्ही हॅट्रिक घेताय तर बरोबर आहे. आयोजकांकडून अशी विनंती आहे की ज्यांना कोणाला बक्षीस लावायचं असेल त्यांनी कॅश स्वरूपात इथे द्या, तेव्हाच पुकारलं जाईल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्टेट गेलंय. मैदानामध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही बंधू यश गरत समीर आणि साहिल पाहायला मिळत नाही. इथे बघूया अतिशय सुरेख असा फटका, हुकचा फटका डीप तिथे जातोय, लॉंग लेग सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या या चौकाराने 22 झालेले. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकात 7 धावा मनोहर मडवी यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर रोहित कुठेतरी आपली दिशा भरकटताना पाहायला मिळते. गोलंदाजीचा टप्पा अचूक त्यांच्याकडून पाहायला मिळत नाही. मात्र त्यांची गोलंदाजी टप्प्यावर येईल ती बिघडण्याचं काम केलेलं आहे फलंदाज यश घरतने. क्षेत्ररक्षकांनी त्यांना हवी तशी साथ दिलेली नाहीये. त्या अनुषंगाने रोहितची गोलंदाजी मात्र चांगली होत नाही. हलक्या हाताने चेंडूला फक्त बचावात्मक पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा अगदी सहज पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि पूर्ण हे होईल. दुहेरी धाव पूर्ण. अजून षटक मात्र संपत नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 12ची सरासरी गाठलेली आहे. अजून एक चेंडू शेष आहे, म्हणजे बघूया जास्तीत जास्त सरासरी कितीपर्यंत ठेवता येते. रोहित पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलेला. एक धाव पूर्ण. स्वतः स्ट्राईक ठेवलेली आहे आपल्याकडे. बघा यश याची रणनीती आपण बघितली तर शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. अँड्रू रसेल प्रमाणे त्यांची फलंदाजीचे अंदाज आपण पाहतोय. धावसंख्या एकेरी धावाने 25, 12.50ची सरासरी राखलेली आहे आतापर्यंत. आता शेवटचे 6 चेंडू शेष आहेत. कोण येईल गोलंदाजी मार्गावर? जयेश दादू भोईर, समीर आणि यश घरत दोघे बंधू. स्टीवा मार्कवा, युसुफ पठाण, इरफान पठाण, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक जोड्या आपण बघितल्या बंधूंच्या. इथे यश घरत आणि समीर घरत दोन्ही बंधू. त्यानंतर साहिल घरत या लीगमध्ये खेळतात का? नाही. साहिल घरत आणि समीर घरत
नक्कीच एखाद्या अनोळखी किंवा नवख्या माणसाला त्यांच्यामधून फरक स्पष्ट करता येणार नाही, काही ओळखता आलं नाही मलाच. हुबेहूब दोन्ही बंधू. जयेश भोईर. आता शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केला, एक धाव अगदी सहज पूर्ण स्ट्राईक पूर्ण. स्ट्राईक आलेले बऱ्याच वेळेनंतर जरा खेळपट्टीवर टिकून राहा समीर, जेणेकरून आम्हाला तुमच्या फलंदाजीचा आनंद घेता येईल. बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईकसाठी आलेला आहे सज्ज समीर. समीर याने जर 3 षटकार मारले तर दुर्गेश पाटील कडून 1500 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, छोटासा आहे तिथे फुबू छोटा, मात्र तुमच्यासाठी बक्षीस होतं. चेंडू अडवला असता तर बक्षीस होतं तुमच्यासाठी 100 रुपयाचं. धावसंख्या 27. जयेश भोईर पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बघूया. आता छोटा फुहू धावतोय धावतोय धावतोय, नाही पोचू शकत. त्या 2 क्षेत्ररक्षकांवर बक्षीस आहे, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून कामगिरी होत नाही चांगली. रमाकांत पाटील, आपण जर झेल पकडला तर विद्यमान सरपंच साहेब हेमंतजी घरात याच्याकडून तब्बल 2000, झेल पकडला तर सरपंच साहेबांकडून 2000 असतील. रमाकांतजी धावसंख्या 31. रमाकांतजी सज्ज आहेत. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, काय फटका आहे, काय ताकद आहे, काय नजाकत आहे. षटकार सुनील घरे यांचा इशारा. काय हेलिकॉप्टर उडवलंय बघा. धावसंख्या षटकाराने पोहोचलेले 37. सुनील घरत यांनी सुद्धा आपल्या अनोख्या अंदाजाने षटकाराचा इशारा दिला, म्हणजे त्यांनाही ही फटका अतिशय आवडला. पंचही मित्रांनो जरी तिथे त्यांची कामगिरी चोख बजावत असले तरी ते ही क्रिकेटचे आणि चांगल्या खेळाडूच्या खेळाचे चाहते असतात. प्रेक्षकांना जे क्षण पाहता येत नाही, मिस करतात प्रेक्षक, ते मात्र सर्व क्षण पंचांना याची डोळा पाहायला मिळतात. मग दिनेश भांबरे सर असो, संदीप पाटील असो की सुनील घरत असो, सगळे पंच हे क्रिकेटचे चाहते सुद्धा असतात आणि ते मनोमन फलंदाजांची गोलंदाजाची तारीफ करत असतात. कारण ते खुलेआम तारीफ करू शकत नाही, प्रशंसा करू शकत नाही, कारण त्यांच्यावर एक जबाबदारी असते योग्य निर्णय देण्याची. तरी ते षटकाराने 37 धावा झाले. 37. जयेश पुन्हा एकदा यश घरतसाठी. आता मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण स्ट्राईक साठी येईल का, यश जाईल का. नक्की स्ट्राईकचा प्रयत्न तर केला गेलेला आहे आणि स्ट्राईक पूर्ण. धावसंख्या 39. 39. शेवटचा चेंडू शेष 45 पर्यंत पोहोचतोय का की 40चं टार्गेट राहील. 40चं टार्गेट राहिलं तर एक तुमच्यासाठी संघर्ष करायला जागा राहील, मात्र 45 पर्यंत पोहोचला संघ, 40च्या पुढे गेला तर डेंजर झोन कडे जाईल. जयेश समीरसाठी. आणि आता चांगला चेंडू, लो फुलटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, उजव्या एसटीच्या किंचितचा बाहेर. दोन धावा. 41 धावांपर्यंत पोहोचलेला आहे संघ. 42 धावांचं आव्हान असेल. बेचाळीस धावा म्हणजे 14ची सरासरी गाठावी लागेल. नाणेफेक करून घ्यायचे दोन्ही संघ. या म्हात्रे वॉरियर्स
ज्या संघाचे संघ मालक आहेत यतेश म्हात्रे, विनायक म्हात्रे आणि भूमी डेव्हलपर्स ज्या संघाचे संघ मालक आहेत सुरेश कबीर पाटील आणि शुभम रमेश पाटील. तर आपल्या दोन्ही कर्णधारांना पाठवायचं आहे भूमी डेव्हलपर्स आणि म्हात्रे वॉरियर्स. या भूमी डेव्हलपर्स आपलं कर्णधार भूमी डेव्हलपर्स म्हात्रे वॉरियर्स. म्हात्रे वॉरियर्स आणि भूमी डेव्हलपर्स या दोन संघामध्ये आता नाणेफेक होत आहे. महत्त्वाची नाणेफेक. कर्णधार कल्पेश आणि प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार हितेश आहेत. सन्माननीय सरपंच साहेब इथे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक सुरेशजी म्हात्रे आमच्या सोबत आहेत सरपंच साहेब. तर शिक्क्याची ओळख आहे. एका बाजूला आम्ही कोपरकर, दुसऱ्या बाजूला कोपर प्रीमियर लीग 2024. कॉलिंग कोण करेल? घ्या. भूमी डेव्हलपर संघाचे कर्णधार कॉलिंग करत आहेत. KPL असा कॉल होता आणि तोच आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण असं नसतं व्हायचंय. कल्पेशजी आपण नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय आहे? बॉलिंग करणार. नक्कीच बॉलिंग म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही खास कारण असा बॉलर भारी आहे त्यांचं म्हणून ना बॅट्समन पण चांगलं. आता आम्ही काहीच नाही करू शकत असं वाटते जरा. त्यांचं बॉलर भारी आहे ना त्यांचे बॅटमन भारी आहे. मग तुमच्याकडे काय आहे असा? आमच्या रंग पण बॅट्समन चांगलं. राजेश वैभव मी आहो. कोपर प्रीमियर लीग या कोपर प्रीमियर लीग मध्ये जाम मजा पाहायला मिळते. सगळे आनंद लुटतात. हारले तर एकमेकांच्या गली मिळतात, एकमेकाला चिडवतात. तर याच्यामध्ये काय संदेश दिशील? कुठला संदेश दिशील? तर नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण नाणेफेक हारलेला जिंकले तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असते. म्हणजे तुमच्या विरुद्ध निर्णय झालेला आहे. तर या सामन्यात कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल? आमचा खेळ चांगलाच झालाय. आम्ही आता पण चांगलाच करायचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघाचा कुठला खेळाडू आहे ज्याला तुम्ही त्याच्या समोर रणनीती आखली आहे? फक्त कल्पेश पाटील. कल्पेश पाटीलचा धोका आहे तुम्हाला? हो. तर नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. भूमी डेव्हलपर्स हा संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला म्हात्रे वॉरियर्स संघाला करायची आहे फलंदाजी. तर जाऊया समालोचन कक्षात. तेथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक कालूरामजी केनी. सर्वांना विनंती आहे आपल्या कोपर गावच्या सर्व इथे आलेल्या नागरिकांना, खेळाडूंना, पाठीराख्यांना, ग्रामस्थांना आणि पाहुण्यांना ही विनंती आहे की जेवणाची सोय, स्वादिष्ट चविष्ट जेवणाची सोय इथे आहे आणि काही मिनिटानंतर जेमतेम 10 ते 15 मिनिटानंतर जेवणाची सोय सुरू होणार आहे. तर प्रत्येकाने या भोजनाचा, स्नेह भोजनाचा आनंद घ्यायचा आहे.
सुस्वागतम भैरव इम्पेक्स चे मालक आणि प्रसिद्धी व्यापारी सुरेशजी जैन सुप्रसिद्ध व्यापारी देखील आहेत आणि यांचं हेमंतजी घरत साहेबांच्या वतीनं या KPL स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. विजयाचं लक्ष्य 42 धावांचा. बघूया MK मनोहर पाटील यांनी पहिला चेंडू अगदी काऊ कॉर्नर आणि वाईडिशच्या लॉंग ऑन रिझनला उडवलाय. रोहित दुसरीची कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण केलेत. किशोर पाटील हे गोलंदाज आहेत. नक्कीच आपण सुरेशजी जैन यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. भैरव इन्पेक्स चे मालक आहेत आणि सुप्रसिद्ध व्यापारी सुरेशजी जैन. मी हेमंतजी घरत साहेबांना विनंती करतोय, कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा प्लीज. मान्यवरांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. नक्कीच कोपरगावचे कार्यसम्राट सरपंच हेमंतजी सूर्यकांत घरत साहेबांच्या शुभ हस्ते सुरेशजी जैन यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. 42 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आलेत. बघूया आता रोहित हा संघाचा संगणक स्ट्राईक वर. किशोर पाटील गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅक वर. शपल क्रॉस झाले. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. चेंडू चाललाय अगदी लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये. 2 धावा इथे पूर्ण केली आहेत. 2 धावसंख्या पोचले ती 5 वर. MK आणि आर्यस यश घरातनं या मॅच मधून देखील नाबाद 27 धावा बनवल्यात. संदीप पाटीलनं 8 आणि समीरने 1. चांगला फटका आहे ते डीप मिड विकेट रिझनला उडवलाय. चेंडू सीमा पार रोहितच्या बॅट मधून येतोय. या ओव्हर मधला पहिला धमाकेदार षटकार. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. कोपरगावची एकता आणि अखंडता राखण्यामागचा उद्देश आहे. हेमांजी घरात ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली आपण स्पर्धा पाहतोय. भावेश पाटीलने जर झेल टिपला तर त्याला यश पाटील कडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. हा चेंडू बिमार आहे. नक्कीच अगदी खराब चेंडू आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू टाकलाय. यस फ्रीट वर घुटना टेक आणि सिक्सर देख. गुड शॉट. चांगली फलंदाजी संपूर्ण KPL मध्ये रोहित ने देखील केलेली आहे. बघा सिनियर खेळाडू मनोहर पाटील काहीतरी कानमंत्र देत आहेत. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. आतापर्यंत आपण रोहितचं जर अपडेट पाहिलं फलंदाजीचं तर 23 चेंडू मध्ये 67 धावा, त्यामध्ये 7 षटकार आलेले आहेत. क्या बात आहे. अतिशय चांगला लाईव्ह स्कोर अपडेट आपण पाहतोय. शुभम भोईर मॅन फॉर रानाल. 23 चेंडू मध्ये 67. सर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. सर 1 चेंडूचा खेळ शेष असावा. बघा पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 1 डॉट आहे. यस डॉट कुठे आला होता सर. पहिलं मनोहर बाबू 2 खेळले 3 धावा. रोहित खेळले 4. यस 1 डॉट आहे. रोहित डॉट खेळला 1. धन्यवाद सुनील म्हात्रे सर आणि दिनेश भांबरे सर. धन्यवाद. समस्व
18 धावा झाली आहेत. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 24 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 24 धावा. आर्यस आणि एम के आपण मान्यवर कक्षामध्ये सुरेशजी जैन यांना पाहतोय. हेमांजी घरत साहेबांच्या समवेत बैराव इम्पेक्स चे मालक सुप्रसिद्ध व्यापारी सुरेशजी जैन देहल आलाय. बारा चेंडू 24 धावा. फलंदाज मला वाटतं व्हीके आलाय. मनोहर पाटील रिटायर आउट झालेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर विकी पाटीलनं एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेले आहे. चांगला क्रिकेट विकी कडून, कारण की रोहित चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 23 चेंडूमध्ये त्यांनी 67 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेली आहेत. सात चेंडूमध्ये 19, आता 11 मध्ये 23 धावांची गरज आहे. एम के इंटरमॅचेस संघाला. बघूया चौथा विजय एम के की मात्र आर्यस दुसरा विजय. तुम्ही जेवण करून घ्या, मी करतो पुढची इनिंग पण नाही जेवण झालं तर. नक्कीच हेमंतजी घरत साहेबांकडून गेले सलग दुसरा दिवस इथे जेवणाची उत्तम सोय सर्व खेळाडू सर्व मान्यवरांची प्रेक्षकांची करण्यात आली आहे. अद्या सुपर संडे आहे आणि सुपर जेवण सुपर मटन आहे आज. आणि काल अगदी चिकन. संदीप पाटील सँडी आपण समालोचन कक्षामध्ये या. KPL स्पर्धेचे कमिटीचे सदस्य संदीप पाटील सँडी. अगदी चेंडूला उडवलाय लांबच लांब. रोहित बरसलाय. काय कमालीची फलंदाजी रोहितच्या बॅट मधून. या इनिंग मधला तिसरा षटकार आलाय. केशव पाटील आणि मनोहर पाटील यांचा आयकॉन प्लेयर आहे. रोहित धावसंख्या 25. आता विजयासाठी 10 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू 17 धावा. इथे चेंडूला सोडून दिला. अगदी दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. रोहितनं ओळखलं होतं की चेंडू कुठेतरी ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 26 धावा. इथे स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आपण पाहिलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला. चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा आलेत. 2 धावींनी संघाची टोटल पोचली ती 28. ते चेंडूला अगदी खोदून काढलाय. बघूया चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक सिंगल हिल. रोहितनं नकार दिलाय दुसऱ्या धावेसाठी. धावसंख्या 29. 10 चेंडू 29 झालेत. 8 मध्ये अजूनही विजयासाठी 13. 8 चेंडू आणि 13 धावा. समीकरण सोपं आहे. बघूया कठीण होऊ शकतो. जर गोलंदाजी चांगली झाली तर आर्यस संघ या सामन्यावर कमबॅक करू शकेल. इथे हा चेंडू देखील पाहावा लागेल. रोहितनं एक सिंगल बाईच्या स्वरूपात कंप्लीट केलेली आहे.
आपण रुपेश घरतला देखील पाहतोय या मॅच मधून इन ऍक्शन मध्ये. धावसंख्या 30. आता 12ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 7. 12चा उतारा. इथे बघूया रोहित 7-12 आणि इथे फटका उडवलाय आणि हा चेंडू देखील सीमा पार. षटकार. जबरदस्त फलंदाजी. रोहित हा MK इंटरबाजीचा एक तारणहार बनलेला आहे. 36 झालेत 12 मध्ये. आता 6 मध्ये 6. सामना सोपी करून ठेवला आहे. मॅच बॉल आलेला आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. यश घरात. नक्कीच MK अगदी चांगल्या लय मध्ये आहे. यानंतर म्हात्रे वॉरियर्स आणि भूमी डेव्हलपर 14वा सामना असेल. चला 6 मध्ये 6. सुरेशजी जैन यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. हेमांजी घरात साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. भैरव इन्पेक्सचे मालक सुप्रसिद्ध व्यापारी सुरेशजी जैन यांचं देखील कोपर प्रीमियर लीग 2024 मध्ये खूप खूप स्वागत. बालगोपाल क्रीडा मंडळ आणि श्री वेताल क्रीडा मंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो. यश घरात आलाय. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. जरा फास्ट केला. आजच्या दिवसातून आपण 5वा सामना पाहतोय. 4था आहे. नक्कीच खूप उशीर केलाय. 10 वाजून 35 मिनिटांनी आपण आज पहिला चेंडू टाकलाय. 4था सामना आहे. 5व्या नंतर सुरू होईल. म्हात्रे वॉरियर्स विपक्ष भूमी डेव्हलपर. 6 चेंडू मध्ये 6. चला यश स्पीडअप करा. मजा कशी माहिती का आमची त्यांची जे हारलं ना आता हारलं ना मग आता आम्ही पण ते रुपेश जरी हारलो यांची जरी आम्ही हारलो तरी परत आपली एक मॅचवर म्हणजे 2 ॲडव्हान्टेज आहे जास्त. तुम्ही नाही मग आता जोमाट लावतील तर बघूया 6 मध्ये 6. चांगला फटका केला. अगदी पॉइंट रिझानला. इथे शत्रच्या कला चकवून चेंडू चालला डीप पॉइंट शिवारचीच्या भेटीला. विकी पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. आता 5 मध्ये 2. 5 चेंडू मध्ये 2 धावा. इथे फलंदाज स्क्वॉड वेनबाद विकी पाटील. 4 मध्ये 2. 4 चेंडू आणि 2 धावा विजयापासून दूर आहे. MK ने जर आज सामना जिंकला तर नक्कीच ते 4 सामने जिंकून टॉपवर राहतील. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यश घरात चेंडूच्या खाली आणि 2 चेंडू मध्ये 2.
आता 3 चेंडू मध्ये 2 ची आवश्यकता आहे. 3 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 होत्या. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. रोहित नॉन स्ट्राईकला. बघूया 3 मध्ये 2. हा सामना जर यशनं जिंकून दिला तर नक्कीच रुपेश घरत, संतोष बापू म्हात्रे आणि प्रभाकर पाटील RS इंटरप्राइजेसचे मालक मात्र यशला नक्कीच काहीतरी योग्य ते पारितोषिक देतील. 3 चेंडू 2 धावा. तीन चेंडू मध्ये 2 धावा. फलंदाज आलाय कृपाल. बघूया यश की कृपाल. 3-2. जबरदस्त वेगवान चेंडू. तेज तर्रार. 2 मध्ये 2. रोहित तडपडतोय नॉन स्ट्राईकला. दोन मध्ये 2. बघूया यश इथे चेंडूला टॅप केलाय आणि इथे पॉइंटच्या क्षेत्रक्षकाला चकवून चेंडू चालला डीप पॉइंट. शिमारशीच्या भेटीला आलाय चौकार. अभिनंदन. MK अडला का RS चांगला प्रयत्न केला होता यश घरातनं. 6 मध्ये 6 होत्या. 2 मध्ये 2 आणि या सामन्याचा सामनावीर